आता त्याचं इथं आपण क्लिक करणार आणि सकाळी 8 वाजता या सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार। लाडक्या बहिणी इकडे आल्यात, कुणाच्या खात्यात पैसे आले त्यांनी हात वर करा। सगळ्यांच्या पैसे आलेत, कुणाचे राहिले असतील त्या बहिणी पण वंचित राहणार नाहीत, हा शब्द तुमच्या भावाचा आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की आज सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर करा। त्यामुळे आज सकाळी 8 वाजताच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा आलेले आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणींना अजून पैसे आलेले नसतील त्या बहिणींना आज दुसऱ्या टप्प्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे। म्हणजेच दुसरा टप्पा आज 3:48 सुरू होणार आहे, रात्री 12 वाजेपर्यंत दुसरा टप्पा सुरूच राहणार आहे। परंतु या हप्त्यासाठी 2 टप्पे करण्यात आलेले होते। याच्यामध्ये जो पहिला टप्पा आहे तर तो पहिला टप्पा आज सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 3:48 पर्यंत पहिल्या टप्प्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। परंतु दुसरा टप्पा जो आहे तर तो दुसरा टप्पा आज 3:48 सुरू होणार आहे, ते रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे विस्तांतर केले जाणार आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे विस्तांतर केला जाणार आहे। बघा, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे विस्तांतर केला जाणार आहे। थेट देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। 1500 रुपये नाही, लाडक्या बहिणींना 2100 रुपये आपण खात्यामध्ये देणार आहोत आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे। एक अजून महत्वाचा निर्णय आपण केला, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आमच्या लाडक्या बहिणींना महिना त्यांच्या खात्यामध्ये द्यायला सुरुवात केली। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की आजच बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे विस्तांतर करणार आहोत। परंतु एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आजच विस्तांतर केला जाणार नाही, म्हणजेच आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। जर तुम्हाला आज पैसे आले नाही तर तुम्हाला उद्या पैसे येणार आहेत, उद्या पैसे आले नाही तर तुम्हाला परवा 100% पैसे येणार आहेत। म्हणजेच प्रामुख्याने आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे। बघा, आज 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये एप्रिल हप्ता येणार आहे, उद्या 10 जिल्ह्यांमध्ये आणि परवा 11 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे। म्हणजेच एप्रिल हप्त्यासाठी 3 दिवस निवडण्यात आलेले आहे। तर या 3 दिवसांमध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। त्यामुळे आज ज्या 15 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे तर ते 15 जिल्हे सुद्धा झटपट बघून घ्या। बघा, ज्या बहिणींचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। त्या बहिणींचा गुढीपाडवा 100% गोडच होणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त पैठणी साड्या वितरण केले जाणार आहे। तर या पैठणी साड्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये विस्तांतर केले जाणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु आज या 15 जिल्ह्यांमध्ये फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार नाही, तर त्या 10व्या हप्त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आज फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार नाही, तर त्या 10व्या हप्त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2500 रुपये सुद्धा येणार आहेत। परंतु हे गॅस कनेक्शनचे पैसे सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले नाहीत। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले नाहीत। म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी गॅसच्या पात्रतेमध्ये बसत असतील
त्यांच्याच खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे या गॅस कनेक्शनसाठी कोणकोणत्या पात्रता घालण्यात आलेल्या आहेत हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही या गॅस कनेक्शनच्या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला आज गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, या 15 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे. या 15 जिल्ह्यांमध्ये पैठणी साड्या, गॅसचे पैसे आणि एप्रिल हप्ता विस्तांतर केला जाणार आहे. त्यामुळे हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगणार आहे. परंतु त्या अगोदर गॅस कनेक्शनचे पैसे मिळवण्यासाठी ज्या 4 पात्रता घातलेल्या आहेत त्या 4 पात्रता सुद्धा लगेच बघून घ्यात. बघा 4 पात्रतांपैकी पहिले पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले असावेत. म्हणजेच तुमचा अर्ज कोणत्याही कारणास्तव रिजेक्ट झालेला नसावा. ज्या बहिणींचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल त्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाहीत. बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या बहिणींचा अर्ज सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह असेल, सध्याच्या स्थितीला पात्र असेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येणार आहे. सोबतच दुसरे पात्रता म्हणजे बहिणींच्या घरामध्ये कोणत्या तरी एका कंपनीचा गॅस असायला पाहिजे. बघा तुमच्या घरामध्ये कोणत्याही कंपनीचा गॅस असावा तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे देण्यात येणार आहेत. याच्यामध्ये HP कंपनीचा गॅस असू द्या, भारत कंपनीचा गॅस असू द्या तरच तुम्हाला पैसे येतील. अन्यथा तुमच्या घरामध्ये गॅसच नसेल तर तुम्हाला राज्य सरकारकडून गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाही. सोबतच तिसरे पात्रता म्हणजे बहिणींनी 6 महिन्यांपूर्वी गॅस घेतलेला असावा. बघा तुमचा गॅस सरासरी 6 महिने पूर्ण झालेला असावा. सरासरी 6 महिन्यांपूर्वी गॅस सुद्धा घेतलेला असावा आणि तुमच्याकडे गॅस कनेक्शनचे पुस्तक असायला पाहिजे तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. बघा तिसरी पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सरासरी 6 महिने तुमच्या गॅसला पूर्ण सुद्धा झालेले असावेत. आणि शेवटची पात्रता म्हणजे चौथी पात्रता म्हणजे बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे. बघा 2025 या आर्थिक वर्षामध्ये ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. अन्यथा तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाहीत. बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील त्या बहिणी 4 पात्रतेमध्ये बसायला पाहिजेत. बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसलेले असतील त्यांनाच आज गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. अन्यथा तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाहीत. बघा आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2 टप्प्यांमध्ये विस्तांतर केला जाणार आहे. सोबतच बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात येणार आहे आणि बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त पैठणी साड्या वितरण केलं जाणार आहे. त्यामुळे हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता येणार आहे. त्यामुळे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया. त्यानंतर उद्याचे 10 जिल्हे आणि परवाचे 11 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो जेणेकरून तुमचा जिल्हा कोणत्या यादीमध्ये आहे हे पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला समजणार आहे की तुम्हाला कधी पैसे येणार आहेत. तर बघा आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे. त्यामुळे हे 15 जिल्हे सुद्धा लगेच बघून घ्या. बघा या 15 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा आणि 5वा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा. तर बघा या हिरव्या पट्ट्यामधील ज्या बहिणींचा जिल्हा असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे. सोबतच 6वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा आणि 10वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा. बघा या 10 जिल्ह्यांना आज प्राधान्य देण्यात आलेलं आहे. या 10 जिल्ह्यांमधील ज्या बहिणी असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. सोबतच 11वा जिल्हा म्हणजे मुंबई शहर, 12वा जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर, 13वा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा आणि 15वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा. बघा ज्या बहिणींचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल त्यांना आजच गॅस कनेक्शनचे पैसे एप्रिल हप्ता आणि त्यांना पैठणी साडी वितरण केले जाणार आहे. परंतु उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे त्याविषयी सुद्धा
अपडेट आलेला आहे. बघा उद्या 10 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता येणार आहे. ते 10 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. बघा पहिला जिल्हा अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा, दुसरा जिल्हा औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, तिसरा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा, सहावा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा, सातवा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा, आठवा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा, नववा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा आणि 10वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा. बघा ज्या बहिणींचा जिल्हा या 10 जिल्ह्यांपैकी असेल त्यांना उद्या पैसे येणार आहेत. परंतु परवा दिवशी ज्या 11 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत त्या 11 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. याच्यामध्ये सर्वात प्रथम यवतमाळ जिल्हा आहे, दुसरा जिल्हा वाशिम जिल्हा आहे, तिसरा जिल्हा अकोला जिल्हा आहे, चौथा जिल्हा वर्धा जिल्हा आहे, पाचवा जिल्हा चंद्रपूर जिल्हा आहे, सहावा जिल्हा भंडारा जिल्हा आहे, सातवा जिल्हा गोंदिया जिल्हा आहे, आठवा जिल्हा गडचिरोली जिल्हा आहे, नववा जिल्हा रायगड जिल्हा आहे, 10वा जिल्हा बुलढाणा जिल्हा आहे, 11वा जिल्हा यवतमाळ जिल्हा आहे. म्हणजेच प्रामुख्याने या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. म्हणजेच येत्या 3 दिवसांमध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. कोणत्याही बहिणींना वंचित ठेवलं जाणार नाही. सरासरी आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. ज्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये पैसे आलेले असतील त्यांना लगेच गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. परंतु ज्यांना आज सकाळपासून पैसे आलेले नसतील त्यांना दुपारी 3 वाजल्यापासून पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. परंतु आज प्रामुख्याने या 15 बँकेमध्ये ज्या बहिणींचं बँक खातं असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहे. त्यामुळे तुमचं बँक खातं या 15 बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा या 15 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, दुसरी बँक म्हणजे येस बँक, तिसरी बँक म्हणजे इंडस बँक, चौथी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, पाचवी बँक म्हणजे इंडियन बँक, सहावी बँक म्हणजे IDFC बँक, सातवी बँक म्हणजे IDBI बँक, आठवी बँक म्हणजे ICICI बँक, नववी बँक म्हणजे HDFC बँक, 10वी बँक म्हणजे पेटीएम बँक, 11वी बँक म्हणजे सिटी बँक, 12वी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 13वी बँक म्हणजे कॅनरा बँक, 14वी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया आणि 15वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. सोबतच बँक ऑफ बरोडा असेल, युनियन बँक असेल, ॲक्सिस बँक असेल, सिंध बँक असेल, पोस्ट बँक असेल, सोबतच स्टेट बँक ऑफ इंडिया असेल किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. सरासरी आज ज्या प्रमुख 15 बँका सांगितल्या त्या 15 बँकेमध्ये ज्यांचं खातं असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. उर्वरित बँकेमध्ये सुद्धा दुसऱ्या टप्प्यांमध्ये पैसे येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. तुमच्यावरती कसलाही अन्याय होणार नाही. सरसकट सर्व बहिणींना पैसे हस्तांतर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. सोबतच लाडक्या बहिणींसाठी अर्थसंकल्पामध्ये 3 योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणीला 1 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना लखपती दिदी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींना 3 योजनांच्या माध्यमातून 1 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये जी पहिली योजना आहे तर ती पहिली योजना म्हणजे डांका मशीन योजना, दुसरी योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना, तिसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी योजना आणि चौथी योजना म्हणजे मोफत सौर चूल योजना. बघा ज्या बहिणींना या 4 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंट करायची आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती देणार आहोत. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहे. उद्या 10 जिल्ह्यांमध्ये आणि परवा 11 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी 2 गोष्टींची काळजी घ्यायची आहे, अन्यथा तुमचे पैसे पेंडिंगला पडू शकतील. याच्यामध्ये पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तो अर्ज सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही, ते पैसे पेंडिंगला पडू शकतील. परंतु कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. सरसकट सर्व बहिणींना समान पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. सोबतच लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त पैठणी साड्या वितरण केल्या जाणार आहेत. परंतु या पैठणी साड्या सर्व जिल्ह्यांमध्ये हस्तांतर केल्या जाणार नाहीत. फक्त महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यामधील जे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या फॅमिली आहेत त्यांनाच या पैठणी साड्या वितरण केल्या जाणार आहेत. उर्वरित ज्या आर्थिकदृष्ट्या
गरीब कुटुंबातील बहिणी आहेत त्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्या बहिणींना सुद्धा स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये या साड्या वितरण केले जाणार आहेत. म्हणजेच तुम्हाला पैठणी साड्या, आनंदाचा शिधा, सोबतच एप्रिल हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे, 3 योजनांच्या माध्यमातून अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे. म्हणजेच महायुती सरकारकडून सर्व लाडक्या बहिणींचे आनंदाचे दिवस आलेले आहे. सर्व बहिणींना सर्व गोष्टी समप्रमाणामध्ये देण्यात येणार आहे. म्हणजेच अन्न, निवारा, वस्त्र या गोष्टी सुद्धा भेटत आहेत. त्यासोबतच बहिणींना विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान सुद्धा देण्यात येत आहे. सोबतच महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणीला लखपती दिदी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच प्रत्येक लाडक्या बहिणीला 1 वर्षाला 1 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. लवकरच याचा GR सुद्धा येणार आहे. सोबतच शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे. तुम्हाला 31 मार्च रोजी तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे विस्तांतर केला जाणार आहे. याचा काल GR सुद्धा आलेला आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही. बघा शेतकरी बांधवांनो, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.